शेतकरी आणि राजकीय नेत्यांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे आज अंदाज वर्तवण्यात आले। या अंदाजात अनेक धक्कादायक गोष्टीसुद्धा आज वर्तवण्यात आलेल्या आहे। खरं तर नैसर्गिक आपत्तीमुळे या पृथ्वीवरचा काही भाग नष्ट होण्याची सुद्धा या ठिकाणी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। तर भारत आणि पाकिस्तान जे काही सध्या आता तणावाचे वातावरण आहे, यात युद्ध होणार नाही असं सुद्धा वर्तवण्यात आलेलं आहे। खरं तर या सर्व प्रक्रियेला शास्त्रीय आधार नाही असं म्हटलं जात असलं तरी मात्र या ठिकाणी अनेक IITian आणि एक वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करणारे अनेक शास्त्रज्ञसुद्धा येतात। आजही आपल्यासोबत असेच इंदोर येथून डॉक्टर मिलिंद पंडित आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कलिग्स डॉक्टर स्वातीसुद्धा आलेले आहेत। खरं तर हे वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करतात आणि भेंडवळच्या घटमांडणीबद्दल त्यांनी ऐकलं आणि ते या ठिकाणी या घटमांडणीचा शास्त्रीय आधार शोधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपल्यासोबत डॉक्टर मिलिंद पंडित आहेत। सर, काय म्हणाल, या ठिकाणी आपण कसं आलात, तुम्हाला काय माहिती मिळाली आणि तुम्ही कसा स्टडी करण्यासाठी या ठिकाणी आलात? मध्यंतरी 3 वर्षापूर्वी मी जळगावला MJ कॉलेजला होतो, तेव्हा माझे जे सबऑर्डिनेट्स होते त्याच्यापैकी एक व्यक्ती इथे आहेत आणि आम्ही याच अनुषंगाने काही स्टडीज करत असतो। तर जे लेटेस्ट सायन्स आहे, जसं मी सांगितलं सॅटेलाइट बेस्ड जितके मॉडेलिंग आहे त्याच्यावरही आम्ही काही प्रेडिक्शन्स काढतो आणि नाबार्डला मदत करतो। पूर्ण भारतभरात भरपूर प्रदेशांमध्ये काम करतो। तर तेव्हा त्यांनी सांगितलं की असंही काही इथे घडतं आणि ते अक्षय तृतीयेच्या दिवशी घडतं। तर मग आम्ही बिंग एन क्युरियस पर्सन मी विचार केला की आपण जावं आणि पाहावं ॲक्च्युली की होतं काय। कारण सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, मॅडम पण सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, तर आम्हाला त्याला म्हणजे कसं कनेक्ट करायचं, या कसं त्याचं रिलेव्हन्स ठरवायचा की बा हे जे होतं आहे हे ट्रेडिशनल नॉलेजच्या आधारे आहे। पण आम्ही जसं मी सांगितलं की बा वराहमिहिरने लिहिलेलं वराह संहिता ते 1600 वर्ष जुनं आहे पुस्तक आहे। जे विक्रमादित्यचे 9 रत्न होते, कालिदास एक होते, एक वराहमिहिर होते, असे आर्यभट्ट होते। तर असं त्यांच्यापैकी जे वराहमिहिर आहे त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यातही याच्यावर 2 अध्याय आहेत, ग्राउंड वॉटरवर आणि रेन वॉटरवर। तर त्यांचंही जे प्रेडिक्शन्स आहेत या जे बायोमीटर पाहून त्यांनी ठरवलं आहे या लिहिलं आहे त्याच्यात, ते जवळजवळ मला असं दिसतं। तर आत्ता तरी म्हणजे आज याला पाहून मला असं वाटतं की यांचे जे प्रेडिक्शन्स आहे म्हणजे जे रिझल्ट आहे तो जवळजवळ अलाइन्ड आहे विथ ऑल। आणि असं पूर्ण भारतात आम्ही झारखंडमध्येही काम करतो आणि राजस्थानमध्येही काम करतो, तर तिथलेही जे ट्रायबल ग्रुप्स आहे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत। म्हणजे हे जसं इथे केलं तसं नाही करत ते, पण काही वेगळं करतात, पण त्यांचंही रिझल्ट जवळजवळ सेम आहे। इव्हन आमचं जे सॅटेलाइट बेस्ड स्टडीज आहे त्याच्यातही हे कळतं की आता पाऊस मागे ढकललेला आहे आणि प्लस अवकाळी पाऊस त्याची संभावना जास्ती आहे। तुम्ही खरं तर वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करता, सायन्सचे स्टुडंट असतात। भेंडवळच्या घटमांडणीला नेहमी असं म्हटलं जातं की याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही। तुम्ही सर्व प्रक्रिया कालपासून जाणून घेतली, काय वाटतं या प्रक्रियेबद्दल, काय वाटतं या भेंडवळच्या घटमांडणीबद्दल कन्क्लूड काय वाटतं? कन्क्लूड असं वाटतं की बा कारण हे लिहिलेलं नाही आहे म्हणून त्याला एव्हिडन्स नाही। बा आजकालची फार चिकित्सक जनरेशन आहे, बाप दाखवणे तर श्राद्ध कर, म्हणजे अशी परिस्थिती आहे। तर त्याच्यात मग असं वाटतं की बा हे जे लिहिलेलं नाही आहे आणि ते लिहिलेलं होतं पण ते मिसिंग झालं आहे कुठेतरी, म्हणजे आता नाही आहे ते। तर पण हे परंपरागत आहे, त्यांचे वडिलोपार्जित हे करत आले, त्यालाच पाहून त्यांनी केलं। तर मला असं वाटतं की पण पुन्हा एकदा सांगतो की रिझल्ट्स आर सेम। जे सायन्स म्हणतंय तेच जवळजवळ हे म्हणतायत, भाषा वेगळी असेल, एवढं ज्ञानी नाही की डिबेट करू शकतील ते एका मोठ्या सायंटिस्ट बरोबर, पण जवळजवळ हे रिझल्ट जे सांगतात ते जवळजवळ सेम आहे। आत्ताही त्यांनी जसं सांगितलं की बा जितके ड्राऊट रेझिलियंट क्रॉप आहे 18 पैकी, त्याच्यात त्या ड्राऊट रेझिलियंट क्रॉपबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या चांगल्या येतील, बाकीबद्दल मग पेस्ट अटॅक असेल या म्हणजे कीड असेल या कमी येईल या जे काही। या ठिकाणी असं ड्राऊट रेझिलियन्सचं क्रॉप का वापरले जातात, याचं सीडच का वापरलं जातं? या ठिकाणी मका वापरल्या जात नाही, या ठिकाणी सोयाबीन वापरल्या जात नाही, अशी पिकं का नाही वापरल्या जात? म्हणजे याला काय शास्त्रीय आधार असं तुम्हाला वाटतं? हे पहा, जितक्या डीप रूटेड असणारे पिकं, तीळ असेल की बाजरी असेल, हे सगळ्या पिकांमध्ये त्यांना जर का कमी पाऊस पडला तरी ते सर्वाईव्ह करतील
आणि जास्ती पाऊस पडला तरी ते सर्वाईव्ह करतील. बाकी पिकांबद्दल एवढं हे नाही, म्हणजे त्यांना जसं क्लायमेट हवं, जेव्हा पाऊस हवा तेव्हाच हवा, या जेव्हा पाणी इरिगेशन हवं तेव्हाच हवं, त्यांनी ते सक्सेस मिळू शकते. पण तरी म्हणजे असं वाटतं जसं क्लायमेटमध्ये डिस्टर्बन्स आला आहे त्या हिशोबाने पाऊस अवकाळी भरपूर पडतो, गारपीट भरपूर होते, जेव्हा पाऊस पडायचा असतो तेव्हा नाही पडत, जेव्हा नको हवा अगदी क्रॉप कट म्हणजे तुम्ही हार्वेस्ट केला आणि शेतात पडलाय तेव्हा पाऊस पडतो. तर शेतकऱ्याचं तर मरण आहे. आणि त्याला समजून या प्रिडिक्शन आधारे जर का कोणी शेती केली तर त्याला डॅमेजेस कमी होतील असं मला. या ज्या भेंडवळच्या प्रेडिक्शन्स असतात, खरं तर याला आपण प्रेडिक्शन म्हणणार नाही, याला काही वेगळं नाव देऊ, कारण प्रेडिक्शन्स याला सायंटिफिक बेस नाही आहे. परंतु या प्रेडिक्शन्स आणि सायंटिफिक प्रेडिक्शन्स यामध्ये डिफरन्स कसा आपण कन्क्लूड करणार? सायंटिफिक प्रेडिक्शन्सला काही ना काही एव्हिडन्स असेल, किंवा टेम्परेचर असं होतं, विंड वेलॉसिटी अशी होती, सन स्कॉर्चिंग असं होतं, त्याच्या आधारे आम्ही ठरवू शकतो की क्लायमेट कंडिशन किती होती, एम्बियंट ह्युमिडिटी किती होती, त्याच्या आधारे कोणचं पीक किती सर्वाईव्ह करेल, किती क्रॉप विगर तयार होईल, हे सगळं सायन्सच्या माध्यमातून करू शकतो. तेव्हा पण सॉईल टेस्टिंग जसं आता भारतात भरपूर प्रमाणात चालू केलं आहे, या सॉईल हेल्थ कार्ड जे बनतात तेही आहे, पण तरी अजून ते प्रॅक्टिकली अडॉप्ट नाही झालं आहे. शेतकरी म्हणजे त्याला फॉलो नाही करत इतकं. तर त्यामुळे पण ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला आहे या मातीत, सगळ्यांना माहिती आहे. पण ते म्हणजे खरं तर भेंडवळच्या ज्या प्रिडिक्शन्स असतात त्याला सायंटिफिक बेस नसल्यामुळे अनेक जण याला क्रिटिसाइज करतात. काय वाटतं? आता तेच मी सांगितलं ना की त्याला एव्हिडन्स नाही आहे त्यांच्याजवळ. ते ट्रेडिशनल नॉलेज आहे, ते अनुभवानेच येऊ शकतं, तुम्ही असं नाही सांगू शकत. आणि त्यालाच म्हणजे आता जर का त्यांनी येत्या 5 वर्षात जर का स्टडी करून त्यांचे काय प्रेडिक्शन्स होते त्याला जर का म्हणजे हे केलं, कंपाईल केलं आणि त्याच्यावर AI वर गेले आणि त्यांनी तर ट्रेंड ॲनालिसिस काढू शकतो की ओके असं होतं, मागच्या वर्षी हे होतं, या वर्षी त्याच्या अगोदर असं होतं, तर आपण यावर्षी कसं असणार आहे हे सगळं पाहून तर आपल्याला सांगता येईल. आपण एक इंजिनियर आहात, सायन्सचे स्टुडंट आहात, IITian आहात, किती मॅच करता याच्याशी, किती ॲग्री होतात? आहे सायन्स तर आहे याच्या मागे, पण कारण पुन्हा सांगतो की ते लिखित नाही आहे म्हणून तो एक त्रास आहे. अदरवाईज हे प्रूवन नॉलेज आहे आणि इतकं जुनं आहे तर ते अजूनही म्हणजे असं म्हणतो ना आपण की ते हमखास आहे. पण ठीक आहे, थोडंसं वीकन झालं आहे, जसं मॅडम पण सांगत होता आता की ती जुनी लोकं आता नाहीशी होत चालली आणि त्याचे बायोनिक इंडिकेटर्स पण नाहीसे होत चालले. प्रगतीमध्ये तेवढी झाडच नाही राहिली ज्याला पाहून ते सांगत होते हे सगळं, तर त्याच्यामुळे हे थोडंसं वीकन झालं आहे. अदरवाईज इट इज क्वाईट. तर तुम्ही ॲग्री आहात. खरं तर आपल्यासोबत इंदोरूनच आलेल्या वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर स्वाती पण आहेत, त्यासुद्धा या भेंडवळची घटमांडणी बघायला आल्या. परंतु काही या ठिकाणच्या परंपरेनुसार त्यांना दूर ठेवण्यात आलं. खरं तर महिलांना या ठिकाणी अलाउड नाही आहे असं म्हणण्यात आलं. तरी आपण त्यांना विचारू की त्यांनी जे बघितलं गेल्या 24 तासापासून त्या इथं आहेत, काय वाटतं भेंडवळची घटमांडणी, काय पहिला निष्कर्ष काय? मी स्वतः इंडिजिनस नॉलेजमध्येच माझं अध्ययन आहे मागच्या जवळजवळ 30 वर्षापासून. आणि जसं म्हणता की नॉलेज 2 तऱ्हेचं असतो, एक जे मॉडर्न आहे ते आणि एक इंडिजिनस म्हणजे जे आपलं परंपरागत आहे. परंपरागतमध्ये पण 2 आहे, एक कोडिफाईड आणि एक नॉन कोडिफाईड. जे आयुर्वेद वगैरे ते सगळं कोडिफाईड जे लिहून ठेवलेलं आहे म्हणून आपण त्यांना मान्य करतो. आणि जे आदिवासी म्हणतात किंवा आमचे जे लोकल आहे किंवा आमचे आजी आजोबा सांगतात ते नॉन कोडिफाईड असं असते. पण ते अनुभवाचं नॉलेज आहे, तर ते अनुभवाला पण तुम्ही चूक नाही ठरवतायत. आणि या सगळ्या गोष्टींना आज आपल्याजवळ जरूर इव्हिडन्स नाही म्हणून हे खरं नाही आहे हे असं नाही सांगता येणार. पण म्हणजे आमचा हा अनुभव आहे की पूर्ण ठिकाणी काही काही एकसारख्याच प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यावरनं ते पूर्ण प्रेडिक्शन करतात. आणि त्याच्यामध्ये भले आज असं आपल्याला वाटेल की एव्हिडन्स नाही आहे, पण हे याच्यामध्ये सत्यता असते. नाही, खरं तर सरांना मी पीक पाण्याबद्दल विचारलं, रेनफॉलबद्दल विचारलं. तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. या ठिकाणी पॉलिटिकल काही भाकितं केल्या जातात, त्याबद्दल काय वाटतं? त्याला शास्त्रीय कारण म्हणजे शास्त्रीय बेस काय? पॉलिटिकल काय आहे त्याला माझी एक्सपर्टीज नाही, माझी एक्सपर्टीज फक्त पाण्यावर आहे, त्याच्यावरच मी काही कमेंट करू शकेन. पण ते त्यांचं नॉलेज असेल आणि कुठल्याही नॉलेजला चूक ठरवणं हे माझ्या स्कोपच्या बाहेर आहे. नाही, पण या सगळ्या प्रेडिक्शनवर तुम्ही किती सहमत आहात?
हां, पाण्याच्या प्रेडिक्शनवर मी जरूर बोलू शकते की अप टू 70-80% तसं होतं जे प्रेडिक्शन असतं. याला बेस काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात मोठा बेस तर अनुभव असतो आणि ही जी प्रकृती आहे याला जो वाचू शकेल, ज्याला समजू शकेल तोच त्या अनुभवाने सांगू शकेल आहे. आणि आपण या प्रकृतीला वाचू नाही शकत, समजू नाही शकत, म्हणून आपल्याला असं वाटतं की याला काही बेस नाही आहे. पण बेस हा ऑब्झर्वेशन हाच बेस आहे आणि याच्यामुळेच हे पुढे नॉलेज पुढे चालतो. आणि या नॉलेजची गरज का पडली आता त्या कारणावर येते मी की पूर्ण विश्व आपलं क्लायमेट चेंज आस्पेक्टवरती नेहमीच आपण स्ट्रगल करून राहिलो आहोत. मग सगळ्यात मोठ्या फोरमवरती असं निश्चित झालं की आजपर्यंत जे इंडिजिनस नॉलेज होतं ते वापरून सुद्धा लोक शेती करतच होते आणि सक्सेसफुल करत होते. तर मॉडर्न सायन्स आणि आपल्या इंडिजिनस नॉलेजला जर का आपण एक ब्लेंडिंग केलं, मिक्स केलं तर काही चांगलं निष्कर्ष निघू शकतो का? तर आम्ही त्याच आस्पेक्टवरती काम करतोय आणि हे बघण्यात आलं की जे आपलं इंडिजिनस नॉलेज आहे ते नक्कीच तुम्हाला काम देतो. आणि जेव्हा पुन्हा क्लायमेट चेंजवर मी येते की जेव्हा पावसाचं काय की किती, केव्हा, कुठे पडेल हे सांगता येत नाही. हे मोठे मोठे सायंटिस्ट पण फेल होतात या गोष्टीमध्ये. पण त्यालाच जर का आपण सगळ्या गोष्टी एकत्र करून 80% पर्यंत पण बरोबर पर्यंत आलो तर आपले जे छोटे कृषक आहे, ज्यांना आपण मार्जिनल फार्मर म्हणतो, त्यांना तेवढा त्रास होणार नाही. आणि हे आहे की आमची जितकी पण क्रॉप आहे तिला पण नुकसान होणार नाही. तर हे अजून अध्ययनाचा विषय आहे आणि स्टील रिसर्च इज गोइंग ऑन. तर नक्कीच गेल्या 370 वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांनी त्या काळी मॉडर्न टेक्नॉलॉजी नसल्यामुळे अशा प्रकारे निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करून हे तंत्रज्ञान शोधून काढलं होतं. खरं तर अनेक IITN किंवा आताच डॉक्टर पंडित आणि डॉक्टर स्वातीसुद्धा या ठिकाणी अध्ययन करण्यासाठी आलेले आहेत. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक ज्ञान याची सांगड घालून जर शेती केली तर नक्कीच यश मिळेल असंही त्यांचं मत आहे. मात्र ते या ठिकाणी अध्ययन करण्याला आलेले आहे. भेंडवळच्या घटमांडणीला जरी कुठला शास्त्रीय आधार नसला तरी यात पुरावे नसल्यामुळे किंवा यात लिखित नसल्यामुळे याला कुणी मान्य करायला तयार नाही असंही ते म्हणतात. मात्र आजच्या काळात अगदी मॉडर्न टेक्नॉलॉजी, रडार टेक्नॉलॉजी असलं ते सुद्धा फेल होतात असंही ते म्हणतात. त्यामुळे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक ज्ञान याची सांगड घालून शेतकऱ्यांनी शेती करावी असाही सल्ला या शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, भेंडवळ, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.